असं टेस्टी आणि हेल्दी थालीपीठ खाल्लंय का कधी? असं एकदा बनवाल तर परत परत बनवाल। इथे आपल्याला मोड आलेली कडधान्य घ्यायची आहेत। मटकी आणि मूग यांना मी मोड आणून घेतलेला आहे घरीच। आता ही कडधान्य आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहेत। याच्यामध्ये गाजर घालायचा, कांदा, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर फिरून घ्यायचं आहे। एवढं जाड आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तुम्ही हे चॉपरमधून सुद्धा बारीक करून घेऊ शकतात। आता याच्यामध्ये बारीक कापलेला पालक घालायचा आहे, कोथिंबीर, जिरं, चवीप्रमाणे मीठ, हे सगळं पहिले मिक्स करून घ्यायचं। आता गरजेनुसार याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घालून ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथे आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये आणि असं पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे। आता हे 5 मिनिटांसाठी आपण साईडला ठेवून देऊया। 5 मिनिटांनंतर परत याला एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे। असं सॉफ्ट पीठ आपल्याला पाहिजे। इथे मी बटर पेपरचा वापर करते। तुम्ही केळीचं पान किंवा कॉटनचा रुमाल सुद्धा इथे घेऊ शकतात। ह्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं। एक छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताला तेल लावून आणि एकदम मीडियम साईजमध्ये हे आपल्याला थापून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला इथे तवा आपण गरम करून घेतलेला आहे, ह्याच्यावरती तेल लावायचं आणि हे थालीपीठ ह्याच्यावर टाकायचं आहे आणि वरूनही थोडंसं तेल लावायचं आणि ह्याला मंद ते मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे। असा कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने। असेच आता आपण सगळे बनवून घेऊया। इथे आपले थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत। अशा सोप्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे तुम्ही लोणचं, दही किंवा कैरीच्या चटणीसोबत खायला एकदम टेस्टी लागतील।